किसी चीज को अगर शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात लग जाती है वो चीज तुमसे मिलाने के लिए. तडपवाज लोकांना भेटणार, समजतंय का? फुल व्हायब्रेशन. त्या फॅन्ड्री पिक्चर मध्ये त्या मुलाचे विचार, त्याच्या भावना फुल व्हायब्रेट करू राहिल्यात. समज में आया? तुम्हाला कुठली पण गोष्ट मिळण्यासाठी प्रेमच पाहिजे. काय पाहिजे? मग चॉईस तुमची आहे. ते सामान्य ठिकाणी इंद्रिय भोगासाठी वेळ लावायचा की एक्स्ट्राऑर्डिनरी अचिव्हमेंट साठी वेळ लावायचा. बोलता बोलता 5, 10, 8, 9, 20, 25 वर्ष गेले आयुष्य त्याने. किती लवकर आयुष्य जाऊ राहिले. 2032, 2035 अशा स्टेजवरून हजारो लोकांना इन्स्पायर करू शकतात मोठे झाड होऊन. कोण कोण फिरलेलं आहे असं त्या वयात? रिअल नागराज मंजुळेने सीन आणलेत पण, आहे ना? म्हणजे राईट फिलिंग येते, बरोबर ना? हे फिलिंग येऊन फायदा नाहीये. जशी ह्या पोराला बघा ना, त्याला मी पिक्चर मध्ये असं काही सीन होता का त्याच्यात? एका पक्षाला वाढून राग करून त्याच्या अंगोट टाकायची, मग ते आय लव्ह यू म्हणणार. ती कन्व्हिन्स होत नव्हती तर त्याला आयडिया देत होती. म्हणजे यश त्याच्याकडे बघायला तयार नाहीये, पण हा यशाकडे कसा पाहतो? ती पोरगी त्याच्याकडे पाहत नव्हती बरं का, पण हा पैसा. चला मग मला पण कळलं, माझी मर्सिडीज माझ्याकडे तयार नाहीये, मला तिच्याकडे पाहिजे. वेगळं वेगळं टार्गेट करायचंय. माझे 2 लाख 5 लाख मला व्हॅल्यू द्यायला तयार नाहीये. चला त्याला त्या पोरीसाठी जी तडप होती बघा ना. काही लोकांनी पिक्चरला पाहिलं असेल वेगळ्या नजरेने, पण जे लीडर्स आहेत, ज्यांच्याकडे विजन आहे, ह्या अशा छोट्या लव्ह स्टोऱ्यामधून सुद्धा इन्स्पायर होतात. विजनरी लोक कुठले पण सीन पाहून द्या, त्यांना जो मेसेज घ्यायचा आहे तोच घेणार. राईट और रॉंग? नाही तर काही लोकांनी फॅन्ड्रीत लई वेळा पाहिला असं, मस्त पैकी वेळ घातला असेल. चला हम लोग फॅन्ड्री का ऐसा नाही देखते बॉस. मी जेवढे पण पिक्चर पाहिले त्या पिक्चर मध्ये ती पोरगी म्हणजे माझं टार्गेट. समजलंय का? आणि त्यांची तडप म्हणजे माझी बिझनेस विषयी तडप, हे बघितलं आपण. ओम शांती ओम मध्ये एक डायलॉग आहे, किसी चीज को दिल से चाहोगे तो पूरी कायनात लग जाती है तुम्हारे सपोर्ट करने में. ओम शांती ओम. त्याच्यात स्टोरी काय होती? तू मध्येच खसाकला, पुन्हा आला आणि तिला भेटला. दोघं मेले असतात, पुन्हा येतात आणि भेटतात. आणि डायलॉग काय येतो? किसी चीज को अगर शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात लग जाती है वो चीज तुमसे मिलाने के लिए. साला आम्ही त्या थिएटर मध्ये येत ना, पाहायला गेलो तो पिक्चर. 9 लोक. त्या 9नी काय घेतलं माहित नाही. प्रेम घेतलं, बायको घेतली. पण साला आपण किसी चीज को दिल से चाहेंगे तो पूरी कायनात लग जाती है ना, तो साला भगवान ने आप लोगों को मिला है. मैंने आया था. चाहत उतनी बड़ी है. तडपवाज लोकांना भेटणार, समजतंय का? फुल व्हायब्रेशन. त्या फॅन्ड्री पिक्चर मध्ये त्या मुलाचे विचार, त्याच्या भावना फुल व्हायब्रेट करू राहिल्यात. समज में आया? बाप हानतोय, पोरं इन्सल्ट करतात, कुठं नाही करतात, त्याला कामाला लावतात, तरी त्याच्या लक्षात ती बोटी टार्गेट. आता फॅन्ड्री लक्षात आहे. तो फॅन्ड्री म्हणजे तुम्ही, ती पोरगी म्हणजे तुमचा महिन्याचा 1 लाख 5 लाख, आणि तुमचा लाईफ मध्ये कोणी किती पण बँड वाजून द्या, पण तुम्ही पानं सोडायचं नाही. रडता रडता पण असं करायचं, गपचीप पाहिजे त्या खिडकीमधून. बिझनेसला प्रेम पाहिजे, भगवंताला अचीव करायला प्रेम पाहिजे. आणि भगवंताची जी मायाशक्ती आहे ना, त्या मायाशक्तीला अचीव करायला सुद्धा तुमच्याकडे प्रेम पाहिजे. मग तुम्हाला कुठली पण गोष्ट मिळण्यासाठी प्रेमच पाहिजे. काय पाहिजे? मग चॉईस तुमची आहे. ते सामान्य ठिकाणी इंद्रिय भोगासाठी वेळ लावायचा की एक्स्ट्राऑर्डिनरी अचिव्हमेंट साठी वेळ लावायचा. काम वासना, सेक्शुअल डिझायर इज हायेस्ट एनर्जी सोर्स. फेल्युअर लोक, अनहेल्दी लोक वाया घालतात प्राण्यासारखा, पण एक सक्सेसफुल लोक कंट्रोल करून ती एनर्जी बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये घुसून फुल फोकस करतात. समज में आ रहा है काय बोलतोय मी तुम्हाला? ज्या एनर्जीने बाळ जन्माला येतं, ती एनर्जी जर कंट्रोल झाली तर चमत्कार घडू शकतात. समजतंय का? पण काही लोक प्राण्यासारखं जिंदगी वाया घालतात, कंट्रोल नाही करत सेन्सला, इंद्रियाला कंट्रोल नाही करत, आणि सामान्य जीवन जगून मरून जातात. कंट्रोल इज पॉवर. समजतंय का? बर्निंग डिझायर कशाला म्हणतात? काय वाटतं तुम्हाला, कशाला म्हणतात असे एखादी बर्निंग डिझायर? लई तडप, लई इच्छा झाली सर.
ध्येय वेड कोणी आहे तुमच्या नजरेत असा एखादा माणूस तर ध्येय वेडा होता? तुमच्या आजूबाजूला काही पुस्तक काही स्टोरी अशी ऐकली तुम्ही ध्येय वेड हे जगात? हा, मांजी होता वेडा, तो पत्नीसाठी वेडा झालता. आणखीन छत्रपती संभाजी महाराज वेडे होते स्वराज्यासाठी. तुकाराम महाराज वेडे होते. हा, पुन्हा इथं राजकारणी वाद होतील. काही लोक इथं सगळ्या वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत. मी जर इथं राहुल गांधी साहेब म्हणलो तरी मोदीवाले शिवाय देतील, आणि मोदी साहेब म्हणलं तरी राहुल गांधीवाले शिवाय देतील. सुट्टीच नाही भो, कारण की सगळ्या पक्षाचे लोक आहेत इथं. येस और नो? तर मला असं वाटतं, इच्छा कशी पाहिजे तुमच्या आतमध्ये? ज्वलंत इच्छा पाहिजे. हे काय दिसतंय तुम्हाला? तुम्हाला काय दिसतंय? बीज दिसतंय. आणखीन काय दिसतंय? बी दिसलं, बरं. काहींना झाड दिसलं, आणखीन फळांचं झाड दिसलं, आणखीन काय दिसलं? बीच आहे ना, पण दिसतंय काय? काहीला बी, काहीला झाड, काहीला फळांचं झाड, काहींना मोठं झाड, काहींना जंगल, काहींना बाग. मग मला असं वाटतं ह्या बी मध्ये जंगल आहे, राईट और रॉंग? बस प्रोसेस आहे. काय आहे? ह्या जमिनीत फेका, विसरून जा 5-6 वर्ष, काहीच करू नका, निसर्ग काम करणार. आप बोलोगे लेकिन नेचर नहीं बोलेगा, निसर्ग नहीं बोलणार. ही नेचरचा रूल आहे. आप आम खा के फेंक दोगे लेकिन गुठली को नेचर नहीं बोलेगा, उसका जो है ना कॅरेक्टर वो बाहेर निकल आएगा. तर इथं तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी असं पाहिलंय का? झाड जेवढं वाढायचंय तेवढं वाढतं का? असं कधी बघितलंय? झाडाला वाढायचं होतं 30 फूट, पण तो 12 फूट वाढला आणि मेला. कधी वाढतं झाड? झाड जेवढी क्षमता आहे तेवढं वाढतं. येस और नो? बरं, दुसरा प्रश्न, झाडाचे जे मूळ आहेत ते किती वाढतात? जेवढी क्षमता आहे तेवढी. बरं, झाडाला जे फळं येतात ते किती येतात? जेवढी क्षमता आहे तेवढी. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्यात जेवढी क्षमता आहे तेवढं तुम्ही करू राहिलात का? तुम्ही तेवढं देऊ राहिलात का? किती लोकांना वाटतं नाही देऊ राहिलो सर, माझ्या क्षमतेचं काहीच नाही वापरू राहिलो, फक्त विचारात आहे सर सगळं. मला माहिती आहे मी केलं तर होईल, पण मी नाही करत. राईट और रॉंग? फार मोठं दुर्दैवी पाठ आहे आपल्या आयुष्यामध्ये. जर झाड जेवढ्या क्षमतेनुसार वाढतंय, मुळात जातंय, फळं देतंय, तर राजांनो ह्या बिया नाही आहेत, हे मला तुम्ही दिसू राहिलात. फार मोठे झाड, फार मोठं जंगल, फार मोठा मान सन्मान नाव तुम्हाला भेटू शकतं. येणाऱ्या काळात 2025 नंतर 2030, 2032, 2035 अशा स्टेजवरून हजारो लोकांना इन्स्पायर करू शकतात मोठे झाडं होऊन. हे जसं बी जमिनीवर लागल्यावर उगणच आहे. येस और नो? एक इच्छा काढा, एक टार्गेट, एक ध्येय पकडा आणि जाऊन द्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. ते बी लावा आणि घाला पुढले 5-6 वर्ष त्याला पाणी. आणि एक लेवल अशी येते की झाडाला खत पाणी प्रोटेक्शन कशाची गरज नाही, नेचर त्याला प्रोटेक्ट करतं. येस और नो? करतं की नाही करत? जागे व्हा राजांनो. बोलता बोलता 5, 10, 8, 9, 20, 25 वर्ष गेले आयुष्य ते निघून. किती लवकर आयुष्य जाऊ राहिलंय? जातंय ना? नका टाइमपास करू. सगळ्यात मोठे शत्रू हे आपला आळस. काय? आपला आळस आणि कामाची टाळाटाळ करणं, हे 2 मोठे फार शत्रू आहेत. समजतंय का? लॅझिनेस अँड कम्फर्ट झोन ह्या जगातले सर्वात मोठे शत्रू आहेत. ह्या शत्रूला मारणारे लोक विजेते बनतात. पण असंख्य लोकांना हे लक्षातच येत नाहीये की शत्रू बाहेर नाही आहेत, शत्रू कुठे येतं? आतमध्ये आहेत. आणि त्या शत्रूसोबत तुम्हाला लढायचे आहे का? तयारी? हे जे बी आहेत, हे बी लावले का उगतात, तसं तुमच्या मनामध्ये पण एक जमीन आहे. विचार तिथं हे बीचे विचार पेरा आणि मग बघा लाईफ मुवमेंट करू शकते. आहे का तयार? लाईफमध्ये तुम्हाला मौके भेटणार आहेत, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहेत. फक्त तुम्हाला पाहिजे तुमच्या आतमध्ये तीव्र इच्छा. डिझायर प्लस फेस, इच्छा प्लस विश्वास इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन. जिथे तीव्र इच्छा असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो. मनात आग पेटले की पर्वतही हलतो. इच्छा खरी असेल तर विश्व तुमच्या बाजूने काम
करतं. जिथे इच्छा श्वासा इतकी त्रिवसते तिथे यश आपोआप येतं. फक्त इच्छा नको, आतून जळा, तेव्हाच यश चमकेल. काय दिसतंय या इमेज मध्ये बघा. नेचर शिकवतो तुम्हाला. लर्न फ्रॉम नेचर. जेवढे महान लोक आहेत ते निसर्गाकडून शिकलेत. कोणाकडून शिकलेत? निसर्ग हार मानायला तयार नाहीये. मानतंय का हार? हे कारण देतं की मी कसं बाहेर निघू, लिस्ट नाही माझ्याकडे. हे म्हणतं मला जिथं घुसायचं तिथं घुसणार. फोर्स आहे चालू पाठीमागून. येस ऑर नो?